गणपती बाप्पा, आज तुम्हाला काय नैवेद्य दाखवायचं आहे? उकडीचे मोदक. चला तर मग सुरुवात करूया उकडीचे मोदक. तर मग उकडीचे मोदकसाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे, ओलं खोबरं. त्यानंतर गूळ घ्यायचं आहे. गूळ नंतर आपण हे ड्रायफ्रूट्स काय आहे, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर आपण हे ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेलं आहे, ग्राइंड करून. आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि सजावटीसाठी केसर घ्यायचं आहे. एव्हरेस्टचं सॅफ्रॉन केसर आपण घेतलेलं आहे या ठिकाणी, मस्त असतं हे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मग इथे गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले सारण बनवून घ्यायचं आहे. सारण नंतर आपण तांदळाचं पीठ तयार करणार आहोत उकडीच्या मोदकसाठी. कढई तापून द्यायची आहे छान. त्यानंतर तूप टाकायचं आहे हळूच. कढई तर तापलेली आहे. आता आपण याच्यात तूप घालूया. तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गूळ टाकणार आहोत या ठिकाणी. गूळला छान मेल्ट होऊ द्यायचे. परतून घ्यायचे आणि जोपर्यंत मेल्ट करायचे तोपर्यंत हे पूर्ण मेल्ट होत नाही. हे बघा मित्रांनो, इथे छानपैकी गूळ इथे मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर हे पूर्ण वितळल्यानंतर आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे ओलं खोबरं यामध्ये आपण ॲड करणार आहोत. हे बघा मित्रांनो, इथे छानपैकी हे जे आहे गूळ इथे मेल्ट झालेलं आहे. आता आपण खोबरं किसलेलं याच्यात टाकून देऊया. आणि परतून घेऊया छान. आचेला मंद ठेवायचे जेणेकरून ते जळणार नाही. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट बारीक केलेलं होतं ते टाकायचं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड आहे. एकजीव करून घ्यायचे सगळं. एकत्र करून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून ते घट्ट होईल. आता आपण पीठ तयार करून घेऊया. तर मित्रांनो, इथे सारण एकदम रेडी झालेलं आहे. आता आपण मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहोत. त्यानंतर हे तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे, पण आत्ता नाही. थोडं तूप टाकायचं आहे. तूप टाकून पाणी टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण त्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर ते थोडं पीठ ॲड करून त्याला फेटून घ्यायचं आहे. आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, तूप टाकलेलं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंच. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आहे. हे बघा मित्रांनो, मोदक बनवण्यासाठी छान आपण असं साचा पण वापरू शकतो किंवा आपण हाताने पण बनवू शकतो. तर मी तर साचाने पण बनवून दाखवणार आणि हाताने पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर पाण्याला उकळी येते आहे, छान उकळी आलेली आहे बघा मित्रांनो. आता आपण त्यात टाकायचं आहे तांदळाचं पीठ. रेडी झालेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ टाकायला सुरुवात करायची आहे. हळूहळू टाकायचं पीठ. छान त्याला असं घोटून घ्यायचं लाटांच्या साहाय्याने. तांदूळ टाकल्यानंतर हे थोडंसं घट्ट होणार आहे, पण याला आपण थोडं थंड होऊ द्यायचं आहे, वाफेत होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते मऊ होईल. हलवायचं आहे छान. आता बघा हे असं झालेलं आहे. त्याला थोडा वेळ आपण वाफेत ठेवूया. थोड्या वेळानंतर मळून घेऊया. परतमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता याला आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला चटके बसणार नाही.
परातमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता मला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे छान. तर सध्या गरम आहे, पाण्याचा हात लावत राहायचं आणि मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. हाताने जर जमत नसेल ना तर मग ग्लासच्या साहाय्याने, पण याला गरम गरमच आपल्याला मिक्स करायचं असतं, त्यामुळे आपण ग्लासच्या साहाय्याने त्याला मळून घेत आहोत. नंतर त्याचा डो बनवून घेऊया. आणि याला गरम गरमच या पिठाला आपल्याला मऊ करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ते कडक होतं. थोडंसं थंड झालेलं आहे. ग्लासच्या मदतीने आपण केसर घेऊया. पीठ तसं छान मऊ झालेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये गाठ पडले नाही पाहिजे म्हणून आपण याला अजून थोडं मळून घेणार आहोत. छान असं ते मळून झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण हे पीठ तयार केलेलं आहे. आता मी तुम्हाला हाताच्या साहाय्याने आणि मोदक साच्याच्या साहाय्याने पण मोदक बनवून दाखवणार आहे. तर पहिले तुम्हाला मी साच्याने कसे करतात मोदक ते दाखवते, नंतर मग हाताने कसे करतात ते दाखवते. ठीक आहे. करून घ्यायचं आहे मोदकचं. आणि असं थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यात ॲड करायचं. छान छान गाठल्यानंतर त्याला करायचं. थोडीशी जागा आतमध्ये ठेवून द्यायची, पूर्णच त्याला फिल नाही करायचं, कारण त्यामध्ये आपल्याला हे फिलिंग फिल करायची. ही जी फिलिंग आहे ते आपण या मोदकमध्ये टाकणार आहोत. तर ही जागा इथे आपण ठेवलेली होती. यामध्ये आपण सारण भरणार आहोत. सारण थोडं जास्त भरायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे खूप टेस्टी मोदक लागतात. कारण की जितकं जास्त सारण असेल तितकं छान टेस्टी येईल. आता नंतर या फिल करून घ्यायचं, बाहेरून सील करून घ्यायचं. आता आपण स्लोली याला अनमोल्ड करूया. हे बघा मित्रांनो, कसं सुंदर मोदक इथे घडून आणलं. म्हणजे छान मस्त मोदक हा तयार झालेला आहे साच्यामध्ये बघा. आणि आता आपण बिना साच्याचा पण एक करणार आहोत. हे गणपती बाप्पाच्या नावाने एक मोदक तयार झालेला आहे. बघा किती सुरेख आलेला आहे. हे बघा किती छान फिनिशिंग आलेली बघा. आता याला स्टीम करून घ्यायचं आहे, पण पहिले आपण सगळे मोदक बनवून घेऊया आधी. ओके. आता हे तर झालं साच्याने बनवलेलं मोदक. आता मी तुम्हाला हाताने बनवून दाखवणार आहे. एकतर त्याला हातावरच चप्प करून घ्यायचं आहे किंवा त्याला लाटून घ्यायचं आहे. मी हातावरच करत आहे. त्याला छान आपण डिझाईन करणार आहोत. खालच्या साईडने असं त्याला डिझाईन करायचं आहे. कधी कधी हाताने मोदक होतो, कधी कधी तुटतो. पण हाताने मित्रांनो मोदक जो आहे आपला थोडा तुटला होता मध्ये. तुम्ही म्हणणार की मोदक हाताने होत नाही, पण हे मोदक थोडेसे डिफिकल्ट असतात. मला हाताने येत नाही, त्यामुळे मी मोल्डचाच वापर करते. आधीसारखं आपण परत त्याला मोल्डमध्ये टाकायचं आहे पीठ, त्यानंतर स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि छानपैकी असा मोदक आपण तयार करणार आहोत. असे करून सगळे मोदक आपण तयार करणार आहोत. त्यानंतर आपण वाफेमध्ये ठेवणार आहोत. आता इथे आपण पाणी उकळीसाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण परातीमध्ये केळीचे पान ठेवणार आहोत. केळीचे पान इथे ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक मोदक ठेवणार आहोत.
मला आपण छान तूप लावून घेतलेलं आहे. मोदक ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये. केसरच्या पाकळ्या इथं लावून घ्यायचं एक एक एक. सो गाईज इथे आपण मोदक तयार केलेले आहे आता. आणि आता आपण हे कढाईमध्ये ठेवत आहोत. छान याला असं वाफवून घ्यायचं आहे, फास्ट करायचं आहे आणि याला वाफेत 10-15 मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे छान. तर मित्रांनो, असे इथे आपले उकडीचे मोदक इथे रेडी झालेले आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसे झाले आहेत मोदक. मस्त तूप टाकून आपण याला मस्त गणपती बाप्पाला वाढूया आणि त्याचा आनंद घेऊया. टाटा, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.